इंद्रायणी मातेला आलाय भयंकर पूर. रामकृष्ण हरी, मी जयदीप राजे आणि सध्या मी आहे देवाच्या आळंदीमध्ये. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी चालू आहे. काल मंदिरात जाऊन माऊलींचे दर्शन घेतले, पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी पाहिली. सर्वत्र उत्साह, भक्ती आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषाने वातावरण दुमदुमलं होतं. रात्रीपर्यंत इंद्रायणी माता पाऊस जरी असला तरी काठाने शांत वाहत होती. कुणालाही कल्पना नव्हती की पहाटे असा बदल होईल. आज सकाळी उठलो आणि समोरचं दृश्य पाहून अक्षरशः धक्का बसला. इंद्रायणी मातेला प्रचंड पूर आला होता. काही तासातच पाण्याने रौद्र रूप धारण केलं होतं. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी मातेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात प्रवेश करणे सुरक्षित नाही. यामुळे पालखी प्रस्थानासाठी येणाऱ्या सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना प्रशासनाने तातडीचे आवाहन केले आहे. जर तुम्ही आळंदीकडे निघाला असाल तर कृपया घाई करू नका. ज्या ठिकाणी आहात तिथे सुरक्षित थांबा. आळंदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नका. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांपासून दूर राहा. माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला याची ओढ प्रत्येक वारकऱ्याला आहे, पण माऊलींनाही आपल्या प्रत्येक वारकरी भक्ताची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. प्रशासनाच्या पुढील सूचनांची वाट पहा आणि संयम बाळगा. मी तुम्हाला माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याविषयीचे सर्व अपडेट देत राहीन, त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करा आणि ही माहिती प्रत्येक वारकरी भाविकांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.